शेतकरी बांधव नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकऱ्यांनो, डाळिंब म्हणजे प्रचंड व्यवस्थापनाचं अचूक नियोजनाचं या पीक म्हणून डाळिंबाकडे पाहिलं जातं. आणि शेतकरी बांधवांनो, ह्या वर्षी डाळिंब पिकाने अक्षरशः शेतकऱ्याचा संयम आणि सहनशीलतेचा अंत पाहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबरला बागा धरल्या त्यातल्या जवळपास 80 ते 90% बागा ह्या फेल झालेल्या आहेत. आज आपण शेतकरी बांधवांनो राहुल शेठ, तानाजी शेठ गाडीकर घारगाव यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे. राहुल शेठ यांच्याकडे सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. वातावरण त्यांना अतिशय आव्हान निर्माण केलं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे डाळिंबाचं सेटिंग केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांचं कशा प्रकारे सेटिंग केली हे जाणून घेणार आहोत. राहुल शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. डाळिंबाची ही पानगळ किती तारखेची आपली? आमची 1 नोव्हेंबरची पानगळ आहे. बरं. राहुल शेठ, तुमच्याबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी बागा धरल्या होत्या आपल्या हो. पंचकृषीमध्ये असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी डाळिंब पिकवलं जातं त्या ठिकाणी त्यातल्या 80-90% बागा हे फेल झालेत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे सुद्धा एका बाजूला नदी आहे, आर्द्रता भरपूर आहे, डोंगर आहे. अशा आर्द्रता प्रचंड असताना, थंडी भरपूर असताना सुद्धा तुम्ही डाळिंब बाग सेटिंग केली. ह्याचं रहस्य काय सांगचाल? रहस्य म्हणण्यापेक्षा निसर्गच आजपर्यंत शेतकऱ्याला साथ दिला नाही. आजपर्यंत कालपर्यंत गारपीट झाली. हो. त्याच्या मागचं आम्ही काय केलं, मागच्या वर्षी आपल्याला जास्त लवकर पाऊस आला, 1 महिना. आपल्याला जे सनलाईट लागतं, ऊन सूर्यप्रकाश लागतो डाळिंबाला, हे मुळात जंगली झाडे, काटेरी झाडे, याला सूर्यप्रकाश फार पाहिजे. बरोबर आहे. 13 मेला आपल्याकडे पाऊस चालू झाला होता. 13 जून 1 महिना उन्हाच्या म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडला. बरोबर आहे. तेव्हा बागा लोडवर होत्या. जवळजवळ 90% बागा लोडवर असताना आणि नंतर बागा हार्वेस्टिंग झाल्या जून जुलैला, 15 जून नंतर. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सूर्यप्रकाशच भेटला नाही बागेला. जी गर्भधारणा व्हायची ती नाही झाली. जेवढी शेतकऱ्याकडून 0,050 फॉस्फरस पोटॅची लेवल, त्याला मायक्रोटन वगैरे जे परत त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे आपण एखादा समजा त्याची डिलिव्हरी झाली, थोडक्यात सांगा, हार्वेस्टिंग झालं झाडाला, तेवढं पुनर्भरण नाही झालं झाडाचं. पूर्ण सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे जी द्राक्षात जी परिस्थिती निर्माण झाली ती डाळिंबात तयार झाली. म्हणजे विश्रांती काळात पाहिजे त्या पटीत त्याच्या काडीमध्ये गर्भधारणा नाही झाली. हा एक कळी न निघण्यामागचं किंवा निघली कळी ड्रॉपिंग होण्यामागचं कारण आहे. तर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या निघलेली मादी कळी ड्रॉपिंग झाली. त्या समस्या आपल्या सुद्धा बागेत आली होती. त्या समस्येवर आपण कशा प्रकारे मात केली? ते बघा, सेटिंगसाठी काय काय आपण उपाययोजना केल्या? सेटिंगसाठी ना, एक तर शेतकरी दूध आहे म्हणून असं झाली, एक तर पाणी वाढवावर तर शूटवर बाग जाते, पाणी कमी करावं तर कळी गळते. अशा तुलनेत मी काय केलं, थोडा सगळ्याचा समतोल, आपलं रुद्धीसारखं औषध आहे, डाउनी फॉस म्हणून औषध आहे. म्हणजे कळीच्या देठापाशी बारीक बुरशी यायची, ती डोळ्याने दिसत नाही, काही नाही, कळी तर ड्रॉपिंग होते, सुकून पडते. म्हणजे डाउनी फॉस असन, रुद्धी असन तुमचं, त्याच्यात सिलिकॉनचा रोल मोठा होता, सिलिका फट, त्याचे 2-3 स्प्रे झालेत. इकोसाइड आहे, परत तुमचा अनेक प्रकारचे औषध आहे, नो थ्रिप्स म्हणून, त्याने बी चांगलं काम केलं. हे निरीक्षण, शेतकरी निरीक्षणार्थी सगळं शिकतो. एकाच दिवशीचा जरी पानगळी असल्या तर आपल्या जमिनीचे 4 कोपरे वेगळे, इकडं सेटिंग जास्त, इकडं पाणी साठतं, तिकडे सेटिंग कमी. जिथं वापसा कंडिशन पटकनी होते, पांढरी मुळी चालते, तिथं लवकर सेटिंग होतं. तर शेतकरी बांधवांनो, डाळिंब शेती करत असताना आपल्याला ज्याप्रमाणे डॉक्टरला पेशंट तपासल्यावर जसं क्लिक होतं पेशंटला काय झाले, त्याप्रमाणे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला हे झाडाकडे पाहिल्यानंतर आपल्या त्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे, झाड काय पाहिजे म्हणताय, काय नको म्हणताय. तर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळी आपली बाग फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल त्यावेळी झाडाला सगळ्यात महत्त्वाचे अन्नद्रव्य खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल, झिंक असेल, बोरॉन असेल. तर हे अन्नद्रव्य महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे जे झाडामधले जे हार्मोन्स आहेत, त्या हार्मोन्सला ॲक्टिव्ह करण्यासाठी काही सीविड वापरणं सुद्धा महत्त्वाचं असतं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये बड बिल्डर असेल किंवा झिंक असेल, ग्रोस्टिम असेल, फेंटॅक असेल, टाटा बहार असेल, इसाबियन असेल, ह्याच्यासुद्धा फवारण्या करणं खूप महत्त्वाचं असते. त्याचबरोबर आपल्याला रोग नियंत्रण करत असताना थ्रिप्सचं सुद्धा आपल्याला नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जे कणिकूज होते त्या स्टेजला सुद्धा आपल्याला योग्य बुरशीनाशकांचा वापर करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रोको असेल, कॅप्टाप असेल, डाउनी फॉस असेल, M45 असेल किंवा नेटिव्ह असेल, ॲमिस्टर टॉप असेल, अशा चांगल्या बुरशीनाशकांचा वापर करणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पाणी नियोजन खूप महत्त्वाचा भाग आहे. तर बरेचसे शेतकरी बांधव पाणी दाबून ठेवतात, तर तुम्ही पाणी देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण झाडाच्या पानामध्ये अन्न निर्मिती करण्यासाठी
पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर ऑक्सिजन, प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा घटक आहे आणि क्लोरोफिल महत्त्वाचा आहे. आणि ह्या 3 घटकाची ज्यावेळी प्रोसेस तयार होते अन्न निर्मितीची क्लोरोफिलची, त्यावेळी त्यातून ऑक्सिजन हा बाहेर पडतो. त्यासाठी आपलं पाणीसुद्धा गरजेनुसार देणं महत्त्वाचं आहे. फ्लड पाणीसुद्धा देणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.